श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो. आज मी चटपट काहीतरी चविष्ट ब्रेड चाट करणार आहे. अगोदर आपण त्याच्यामधलं सारण जे भरायचं आपल्याला ते करून घेणार. 1 वाटी घट्ट दही घेतले, थोडे काजू कट करून घेतले, थोडेसे मनुके घेतले, आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या, आलं, लसूण टाकलाय, थोडासा हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्यात बारीक करून. एकत्र करून घेऊया. हे काजू बदाममुळे पण एकदम छान लागतं खायला. थोडंसं चवीनुसार लाल तिखट घातले, किंवा तुम्ही काळे मिऱ्याची पूड घातली तरी चालतं, पावडर काळे मिऱ्याचं. मी थोडंसं लाल तिखट टाकले किंवा चिली पेस्ट टाकलं तरी चालतं. बघा मग 1 चमचा बेसन घेतले. जास्त काही बेसन लागणार नाही आपल्याला, अगदी पातळ करायचे, त्यामुळं थोडंच बेसन लागेल. आवडीनुसार मीठ घालूया. थोडंसं लाल तिखट घातले, थोडीशी हळद घातली आहे. पातळ करून घेऊया आपण. एकदम छान एकजीव करून घ्यायचं पीठ. ते गुठळी वगैरे काही राहिली नाही पाहिजे त्यामध्ये. किती पातळ केले मी. थोडं अजून पाणी टाकलं तरी चालतं. बघा थोडंसं पातळच करून घ्यायचं, जास्त काही घट्ट गरज नाही त्याला. मी असे थोडेसे ब्रेड घेतलेत आणि वाटी किंवा ग्लासाने असे मधोमध करून कट करून घेतले तरी गोल करून चालतं. वाटी असले तर वाटीनं करून घ्या. तुमच्याकडे जशी रिंग असली रिंगने केले तरी चालतं. मी ग्लास आहे माझ्याकडे, तर ग्लासाने केलं मी. मग असे गोल तयार करून घेऊया ब्रेडचे. बघा इतके करून घेतलेत मी. आणि थोडंसं मीठ नंतर घातले, कारण तर आपण अगोदर जर मीठ घातलं असतं तर मिठाला पटकन पाणी सुटतं, मग ते पातळ झालं असतं दही. त्यामुळे मी करायच्या वेळेला थोडंसं मीठ घातले. चला मधोमध टाकायचं त्याला आणि थोडंसं पसरून घ्यायचं. जास्त पसरायची नाही, फक्त थोडंसं पसरायचं, किंवा ती बाहेर येतं मग दही जास्त जर पसरलं गेलं तर. असं दाबून घ्यायचे. असे सगळे तयार करून घेऊया. 4-5 करून घेते मी तयार असे. तेल पण आपलं तोपर्यंत गरम होतं आहे. ब्रेड चाट काहीतरी नवीन सारखं आपण आलू टिक्कीचेच करून बघतो, तर ब्रेडचे करून बघूया म्हणलं तर एकदम छान झालेली आहे. बघा असे तेल गरम झालेले, एक टाकून तळून घेऊया. थोडंसं वरतून तेल टाकले, पटकन तळायचं, आणि तेल पण धरत नाही. विशेष म्हणजे हे पटकन काढल्यामुळे, पातळ असल्यामुळे बॅटर. बेसनाचा घोळ जरा पातळ आहे ना आपला, त्यामुळं तेल पण नाही धरत त्याला. छान तळले गेले. इकडे आपल्याला वरतून थोडंसं दही लागणार आहे, त्यामुळं थोडंसं मीठ, पिठी साखर आणि काळं मीठ टाकले मी. जिरे बारीक करून टाकलं तरी जमतं त्यामध्ये. मग असं पातळ फेटून घेतलेलं दह्याला, एकदम पातळ केलेलं आहे मी. बघा छान झालेले. तुम्हाला कट करून दाखवते. जे आपण अगोदर मध्ये दह्याचं सारण भरलेलं आहे ना, काजू मनुके टाकून, ते बघा किती भारी दिसत आहे. बघा छान दिसत आहे, मस्त. तळ्या पण गेले तर, आणि खायला पण. बघा हे साहित्य: दही घेतले, थोडीशी हिरवी चटणी करून घेतली, चिंच गुळाची चटणी, बारीक सेव, थोडे डाळिंब, टोमॅटो, कांदा. चला चाट तयार करूया आपण. मुलं तर अगदी आवडीनं खाते, परत परत मागून. बघा असं दही टाकून घेऊया पूर्ण. आपलं ब्रेड चाट पूर्ण भिजल्या गेला पाहिजे असं टाकून घ्यायचं. थोडीशी पुदिना कोथिंबीरची चटणी पण टाकून घेतली. त्यात पुदिन्याची चटणीमध्ये हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर, चिंच गुळाची चटणी टाकली मी. कांदा घालूया वरतून. थोडंसं टमाटर पण टाकले बारीक चिरून. थोडंसं डाळिंब पण टाकले, थोडीशी बारीक शेव. बघा मग ब्रेड चाट किती मस्त दिसते, खायला पण चविष्ट.
तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी आहे. नक्की करून बघा, कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका.